सिलेंडर पूर्ण होत नाही, करायला नाही पाहिजे. लाईन देणं होत नाही, द्यायला नाही पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. स्वावलंबी जनता असून परावलंबी गेली. नाही देणं होत नाही तर विहिरी होत्या पहिले, विहिरीवर जात होते लोक. स्वावलंबी जनता परावलंबी केली या सरकारनं, कोणतेच सरकार असो ते. वापस गेलो होतो. आज बोलावलंय पण हे ऑफिस नाही खोलून राहिलं. मनमानी चालू आहे. तुम्ही काली आले होते. 28 तारखेपासून माझा नंबर आहे, पण यानं डिलिव्हरी दिली नाही. मोबाईल मध्ये मेसेज पाठवला आहे यानं. अच्छा. डिलिव्हरी दिली आहे, भेटली म्हणून. आणि यानं पुरा करून ठेवलाय. म्हणजे डिलिव्हरी दिल्यावर मेसेज केला, मेसेज पण तुम्ही अजूनपर्यंत सिलेंडर नेलंच नाही. नेलंच नाही, भेटलंच नाही, आलोच नाही. हे कशामुळे झालं मग? यानं भ्रष्टाचार केला, याच्यामध्ये ब्लॅक मध्ये दिला हे सिलेंडर. अच्छा. जनतेचा हे नाही आहे, मुलाखत द्या त्याची. माझावाल्या सिलेंडरचा नंबर लावला असता 12/3/2026 ची एंट्री दाखवते. 12 हा 12/3/2026 ची, पण याच्यामध्ये दाखवते का मी सिलेंडर उचललाय. सिलेंडर उचललाय. हा, हालाकी माझ्या या पासबुकावर एंट्री पण नाही आहे आणि मी सिलेंडर पण नाही उचलला. मग हा कोणता भोगाळ कारभार आहे? याच्यावर एंट्री पण नाही, याच्यावर काहीच आहे माझ्या याच्यावर. डिलिव्हरी झाली आहे म्हणून. हो, झाली आहे म्हणून. आणि आता 4/5 गेल्या 8 दिवसापासून नरखेड शहरामध्ये इंडियन गॅस एजन्सी समोर अशा रांगा लागलेल्या आहे. ग्राहक सकाळीपासूनच सिलेंडर मिळणार की नाही या भीतीमुळे ऑफिस उघडायच्या आधीच त्यांनी या ठिकाणी आपले सिलेंडर आणून ठेवलेले आहे, रांगा लावलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता गेल्या 8 दिवसापासून नरखेड शहरामध्ये इंडियन गॅस सिलेंडर एजन्सी समोर असाच हाल सुरू आहे. सर्व नागरिक, पुरुष, महिला, शाळेचे विद्यार्थी आपले सर्व कामे सोडून फक्त सिलेंडर मिळणार की नाही या भीतीमुळे सिलेंडरच्या ऑफिससमोर अशी रोजच गर्दी करत आहे. चला तर काही नागरिकांशी आपण चर्चा करूया, सिलेंडर उपलब्ध आहे किंवा नाही. मला सांगा, सिलेंडर बुकिंग केलं आहे का? केलं आहे बुक. मग काय सिलेंडर आहे की नाही आता सध्या? सध्या माहित आहे, येते गाडी येतं. ऑफिस बी जाते खोलायचं 10 वाजता. किती वाजता ऑफिस उघडते? 10 वाजता. तुम्ही सिलेंडर किती तारखेला बुक केलं? आम्ही परवा दिवशी परवाच्या दिवशी. काय म्हणाले ते? म्हणाले ऑफिस बोलायला सिलेंडर यायचे. सिलेंडर यायचे आहे. दादा, तुम्ही पण सिलेंडरसाठी आले आहे का? हो हो. कुठल्या गावचे? नरखेडचे. वार्ड नंबर 3. किती रुपयाला सिलेंडर होते, आता काय सांगाल? बिल निघालाय त्याचा 972 रुपये. 972 रुपये. आणि तुमच्याकडून दुकान 11 तारखेचा 11 तारखेला निघला आहे. 973 रुपयाचं बुकिंग केलेलं आहे. किती रुपये घेतात तुमच्याकडून? 980. 980 घेतात. नक्की काही जास्त तर नाही घेत आहे ना? नाही नाही, आणि 980 घेतले तुम्हाला पावती वगैरे मिळत आहे का? पावती देतात. पावती देत आहे. 973 ची देतात, 980 तुमच्याकडून घेतले जात आहे. तर बघा, नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणतात की 973 रुपयाची या ठिकाणी सिलेंडर होते आहे, 980 रुपये त्यांच्याकडून आकारले जाते आहे. बोला भाऊ, काय म्हणता? काल आलो होतो, वापस गेलो होतो. आज बोलावलंय पण हे ऑफिस नाही खोलून राहिलं. मनमानी चालू आहे. तुम्ही काली आले होते. 28 तारखेपासून माझा नंबर आहे, पण यानं डिलिव्हरी दिली नाही. मोबाईल मध्ये मेसेज पाठवला आहे यानं. अच्छा. डिलिव्हरी दिली आहे, भेटली म्हणून. आणि यानं पुरा करून ठेवलाय. म्हणजे डिलिव्हरी दिल्यावर मेसेज केला, मेसेज पण तुम्ही अजूनपर्यंत सिलेंडर नेलंच नाही. नेलंच नाही, भेटलंच नाही, आलोच नाही. हे कशामुळे झालं मग? यानं भ्रष्टाचार केला, याच्यामध्ये ब्लॅक मध्ये दिला हे सिलेंडर. अच्छा, म्हणजे तुमचा खरोखर या ठिकाणी आरोप आहे की या ठिकाणी ब्लॅकमध्ये सिलेंडर देणं सुरू आहे आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तुम्ही कुठल्या गावचे? इथला काय नाटक. नारखेडचाच आहे. मला सांगा, इतक्या दिवसापासून तुमच्या घरी सिलेंडर आहे, मग सध्या स्वयंपाक कसा काय सुरू आहे? मग आता चुलीवर चालू आहे. चुलीवर सुरू आहे. काड्या वगैरे मिळतात त्या गावामध्ये? आणा लागते कुठून? आणावं लागते. पण या आधी अशी परिस्थिती नव्हती. नाही नाही नाही. तर तुम्हाला काय वाटते, आणखी किती दिवस अशी परिस्थिती राहू शकते? त्याला हे चला ना, महिना दीड महिना. महिना दीड महिना. मग तुम्हाला काय वाटते, आता सध्या गॅस सिलेंडरचा म्हणजे तुटवडा चालू आहे तर थोडा चालू नाही आहे ना, मुद्दामून पडला आहे थोडा. अच्छा. कारण की तेव्हापासून 28 तारखेला म्हणजे नंबर बुक झाला, आपल्याला डिलिव्हरी दिली तारखेला, मेसेज पाठवला. तेव्हा युद्धाचा काहीच परिणाम नव्हता ना तेव्हा. नाही. मग तेव्हा काय हे नाही केलं यानं. नागपूर सारख्या सिटीमध्ये शॉर्टेज नाही आहे सिलेंडरचा. अच्छा, नागपूरमध्ये नाही आहे, पण गावामध्ये शॉर्टेज सुरू आहे सध्या. नागपूरमध्ये घरोघरी गाड्या चालल्या. नागपूरमध्ये घरोघरी गाड्या चाललेल्या आहे.
कुठंच गर्दी नाही नागपुरात अच्छा जानबूझ के कर रही है टारगेट। लेकिन ऐसा क्यों कर रहे हैं? नंबर नहीं लग रहे, फिर ऐसा अभी देखो इस पे मोबाइल पे नंबर लगाने के बाद में बोले इस पे नंबर लगाओ। तुम्हारे को सिलेंडर मिल गया, सिलेंडर मिल गया? सिलेंडर तुम्हारा हो गया करके आप मेरे को बताओ, जब अपने सिलेंडर गया है तो भाई हमारे को सिलेंडर घर में आया नहीं ना, 1.5 महीने पहले हमने सिलेंडर उठाए थे, हमको सिलेंडर मिला ही नहीं ना, ब्लॅक मी बेच ना असे नंबर आहे प्रत्येकाच्या मोबाईलवर ये ऐसा नंबर मोबाईलवर नंबर घ्या नंबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सिलेंडर ग्राहकांचा एकच आरोप आहे की नरखेड येथील इंडियन गॅस एजन्सी ही यामध्ये खूप गर्दी असताना सुद्धा 5 वाजता बंद केली जाते आणि जवळपास आता 10 वाजलेले आहे, अजूनपर्यंत सिलेंडर ऑफिस या ठिकाणी उघडलेलं नाही. नागरिकांना याचा भरपूर फटका बसत आहे. नागरिक या ठिकाणी त्रासलेले आहे. काय म्हटलं काकाजी? 10 वाजले सिलेंडर गाडी येते का नाही माहिती नाही. तेही माहित नाही, तरी पण उन्हामध्ये या ठिकाणी माहिती द्यायला कोणी तयार नाही. नाही का? नाही कोणी सांगायला तयार नाही. सांगायला तयार नाही. गाडी येऊन राहिली का नाही येऊन राहिली. अच्छा आलोय मी आलोय गेलो. त्या दिवशी आणली तर वापसी केलं आहे ना, मेसेज नाही आला म्हणे उपाशी राहा का, अच्छा पिठाचे गप्पे मारा. काही 6 वाजता पावत्या फाडलेल्या आहे, तुम्हाला या ठिकाणी बोलावलेलं आहे, पण या ठिकाणी ते कोणी सांगायला तयार नाही. कोणीच नाही की गाडी येणार की नाही, सिलेंडर मिळणार की नाही. लोक आपापल्या घरी गेले असते. काल भारतचा वाटप चालू होता, अच्छा. बंद होता, याने सुट्टी घेतली. सुट्टी आहे म्हणे. हो, याने सुट्टी घेतली. सरकारी आहे काय ऑफिस? तर येथील ग्राहकांचं म्हणणं असं आहे की गावामध्ये 2 एजन्सी आहे, भारत आणि इंडियन, आणि भारत गॅस एजन्सी ही जवळपास रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत सुरू असते आणि इंडियन गॅस एजन्सी ही 5 वाजता का बरं बंद होते, यांचा हा आरोप आहे. ही एजन्सी सुद्धा जवळपास 9 ते 9:30 वाजेपर्यंत रात्रीला सुरू असायला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून येथे उपस्थित सर्व नागरिक नरखेड येथील तहसीलदाराला ही विनंती करत आहे की त्यांनी या ठिकाणी यावं, इथची परिस्थिती बघावी आणि या ठिकाणी इतक्या प्रमाणात गर्दी असताना सुद्धा फक्त या ठिकाणी नरखेड पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुद्धा लावण्यात आलेली आहे. मात्र अजूनही सिलेंडरची गाडी आलेली नाही आणि नागरिकांचा आक्रोश तुम्ही पाहू शकता. दररोज या ठिकाणी ते येतात, रांगेमध्ये उभे राहतात, सिलेंडर नसल्यामुळे कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये जेवण करतात. कोणीतरी म्हणतात की काड्यावर आम्ही सध्या स्वयंपाक बनवत आहोत. आणि ही परिस्थिती बघा नरखेड शहराची तुम्ही पाहू शकता. सिलेंडर घेऊन नागरिक या ठिकाणी सकाळपासून झालेले आहे. ही परिस्थिती आजचीच नाही तर गेल्या 10 दिवसापासून नरखेड शहरामध्ये इंडियन गॅस एजन्सी समोर असलेली ही सिलेंडरची रांग तुम्ही पाहू शकता. 20 तारखेची पावती दिली आहे आणि 11 वाजताच बोलावलं आहे. त्याच्या आधी चालू आम्ही 6 वाजता. अच्छा, तुम्हाला ही पावती मिळालेली आहे काय? ही पावती दिली आहे तुम्हाला? हो 20 तारखेची पावती खाल्ली आहे ना. अशी कागदाची पावती तुम्हाला दिलेली आहे हो पेड म्हणून? 20 तारखेची पावती आहे, आम्ही सरळ लिहिलं आहे. हो आणि 11 वाजता या म्हणजे आम्ही 6 वाजता चालू. 11 वाजता या म्हणजे तुम्ही 6 वाजता झाले. हो आमची रोजीरोटी पडते ना, रोजी द्यावं लागतं. मग या आधी अशा पावत्या मिळत होत्या का? नाही, आता देऊन राहिले. आताच देऊन राहिले. अच्छा, तुम्ही पैसे दिले पैसे दिले आम्ही. पण अजूनपर्यंत सिलेंडर मिळालेलं नाही. आम्ही सांगा बरं, रोजच्या किती पडते आमच्या? आता मला सांगा, सिलेंडर नाही मिळत आहे भाऊ, मग का आता सरकारने रॉकेल चालू करायला पाहिजे का वाटते तुम्हाला? काहीतरी उपाय केला पाहिजे ना. तहसीलदारांना जसं काढलंच वरून पाहिजे आदेश पहिले करा. सिलेंडर काढायला चालू पाहिजे जर पूर्ण होत नाही तर. अच्छा, जनता पहिले स्वावलंबी होती, परावलंबी केली सरकारनं. पूर्ण जनता परावलंबी केली. स्वावलंबी जनता असताना परावलंबी का केली? सिलेंडर पूर्ण होत नाही करायला नाही पाहिजे, लाईन देणं होत नाही द्यायला नाही पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. स्वावलंबी जनता असून परावलंबी केली. नाही देणं होत नाही तर विहिरी होत्या पहिले, विहिरीवर जात होते लोक. स्वावलंबी जनता परावलंबी केली आहे सरकारनं, कोणतेच सरकार असो ते. बदलीच काय मग सरकार मत कसे घेते? हे करू ते करू. घरात निवडून आले म्हणजे भरते असते घरात. आपल्या डबा बनासाठी करते का निवडणूक? सकाळपासून नागरिकांनी या ठिकाणी आपले कामधंदे सोडून या ठिकाणी आलेले आहे, गर्दी केलेली आहे.
हे जे नागरिक या ठिकाणी तुम्हाला इथे उपस्थित दिसते आहे, सगळ्यांना या ठिकाणी सिलेंडरची गरज आहे, परंतु अजूनही ऑफिस उघडलेलं नाही. त्यांची तक्रार आहे की यांनी आता गॅस सिलेंडरचा या ठिकाणी प्रॉब्लेम होत असल्यामुळे सकाळी ऑफिस उघडावं आणि या ग्राहकांना सिलेंडर द्यावं अशी यांची मागणी आहे. आणि पुन्हा एक यांची मागणी आहे की नरखेड येथील तहसीलदारांनी या इंडियन गॅसच्या कार्यालयामध्ये यावं आणि या नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या. प्रमुख आहे ना. या आधी जो बुकिंग नंबर होता तर तो चालू आहे का सध्या? नाही नाही, तो बंद आहे, पण दुसऱ्या नंबरवर आपण कॉल केला राहिला ना. अच्छा, प्रॉब्लेम काय आहे? तो बुकिंग नंबर जो जुना होता तो बंद झाला आहे का? नाही नाही, तोही चालू आहे. तो चालू आहे, त्याच्यावर बुकिंग होते आहे का? होते, पण याच्यावर होऊन नाही राहिलं ना या मोबाईलवर. मोबाईलवर नाही होत आहे. हे इंग्रजाची राजवट सुरू आहे इथं. 8 दिवसापासून येऊन राहिलं जे इथं. आता इंग्रजाच्या काळात जशी राजवट होती की नाही, तेच राजवट इथं सुरू आहे. तो इथं हुकुमशाही सुरू आहे. आपलाच पैसा, आपलं सिलेंडर, आणि आपल्याला तू परावलंबी बनवून आपल्यावरच जे आहे तुम्हाला आहे, तुम्ही सर्व सहन करून राहिले. तुम्ही जर आज तिथं बोलायला जाऊ शकत नाही, कोणी अधिकारी इथे येत नाही, अधिकारी बरोबर काही आपल्याला उत्तर देत नाही. जनतेच्या हिताचं काही कोणाचं हे नाहीये ना. वास्तविकता इथं आहे, ऑफिस आहे, या ऑफिसवर इथं गॅसचं ऑफिस आहे, याचा बोर्ड नाही, या त्रुटी नाही. इथल्या तहसीलदाराला दिसत नाही. तहसीलदार इथले मॅनेजर आहे या गोष्टीकडे, म्हणूनच या गोष्टी इथं होऊन राहिल्या आहे ना. आणि जनता तिथं पिसल्या चालली आहे. जनतेचं हे नाही आहे. मुलाखत द्या त्याची. माझावाल्या सिलेंडरचा नंबर लावला असता 12/3/2026 ची एंट्री दाखवते. 12 हा 12/3/2026 ची, पण याच्यामध्ये दाखवते का मी सिलेंडर उचललाय. सिलेंडर उचलला आहे. हा, हालाकी माझ्या या काय म्हणतो मी? पासबुकावर एंट्री पण नाही आहे आणि मी सिलेंडर पण नाही उचललं. मग हा कोणता गोगाळ कारभार आहे? याच्यावर एंट्री पण नाही, याच्यावर मॅसेज आहे माझ्या याच्यावर डिलिव्हरी झाली आहे म्हणून. हो, झाली आहे म्हणून. आणि आता 4-5 नंबर लावली होती ना, पण मी डिलिव्हरी उचलत नाही ना. उचललं नाही तर ते झालं गेलं. हे कोण उचललं बा? हे फक्त बोलून. तर तुम्ही पाहू शकता नरखेड येथील ग्राहकांची या ठिकाणी तक्रार आहे की गॅस सिलेंडर अजूनपर्यंत घरी पोहोचलेलं नाही, परंतु त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला आहे की तुमचं सिलेंडर तुमच्या घरी डिलिव्हर झालेलं आहे. हा सध्या प्रकार नरखेड शहरातील इंडियन गॅस समोरील जे या ठिकाणी उपस्थित नागरिक आहे, ग्राहक आहेत, त्यांनी केलेला आहे. हा प्रकार सध्या या ठिकाणी चालू आहे आणि कोणा ग्राहकासोबत असं झालेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर इंडियन गॅस ऑफिस समोर यावी, आपली तक्रार मांडावी. आणि तुम्ही पाहू शकता इंडियन गॅसचं हे ऑफिस आहे नरखेडचं आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी बोर्ड लागलेला नाही. 100 रुपये खर्च करून त्या एजन्सीवाल्यांनी अजूनपर्यंत बोर्डही तयार केलेलं नाही. जे नवीन ग्राहक येतात सिलेंडर घेण्यासाठी त्यांची यामध्ये धुमाकूळ होत आहे. त्यांना हेच माहिती नाही की गॅस सिलेंडरचं ऑफिस कुठलं आहे. याच्या बाजूला सुद्धा एक बिल्डिंग दिसते आहे, तिथे सुद्धा शटर लागले, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा एक शटर बंद आहे. याआधी सिलेंडर घरपोच मिळायचं, परंतु बाहेरगावचे जे नागरिक आहे 20-20, 30-30 किलोमीटरहून येतात या ठिकाणी, त्यांना अजूनही माहीत नाही गॅस सिलेंडरचं ऑफिस कुठलेलं आहे. या ठिकाणी कुठलंही बोर्ड तुम्हाला दिसत नाही. तर मग आज सिलेंडरची गाडी येते किंवा नाही याचीच नागरिक या ठिकाणी वाट पाहत आहे आणि खरोखरच त्यांना सिलेंडर मिळणार की नाही याची प्रतीक्षा या ठिकाणी नागरिक सकाळपासून करते आहे. ही आहे परिस्थिती सध्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड या शहराची. 200च्या वर या ठिकाणी ग्राहक सिलेंडरसाठी या ठिकाणी बसलेले आहे, परंतु ऑफिस अजूनपर्यंत उघडलेलं नाही. पुन्हा मी तुम्हाला नरखेड शहरातील भारत गॅस एजन्सी या ऑफिसचे सुद्धा काय परिस्थिती आहे तिकडे सुद्धा आपण जाणार आहे.